कृष्णाय वयं नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। भज गोविन्द गोविन्द गोपाला 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 मेरो मुरली मनोहर नंदलाला 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 भज गोविन्द गोविन्द गोपाला भज गोविन्द गोविन्द गोपाला भज गोविन्द गोविन्द गोपाला भज गोविन्द गोविन्द गोपाला श्याम मुरली मनोहर नंदलाला श्याम मुरली मनोहर नंदलाला श्याम मुरली मनोहर नंदलाला श्याम मुरली मनोहर नंदलाला भज गोविन्द गोविन्द गोपाला भज गोविन्द गोविन्द गोपाला भज गोविन्द गोविन्द गोपाला भज गोविन्द गोविन्द
गोविंद गोपाला श्याम मुरली मनोहर नंदलाला 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 भज गोविंद गोविंद गोपाला 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 भज गोविंद गोविंद हे वसंत होईगा कृपाळ शिरोमणी सच्चिदानंद आनंद कंद परात्पर परमेश्वर भगवान श्रीकृष्ण परमात्मा भगवंताच्या परम कृपेने आज आपल्या या पायटंगी वस्तीमध्ये मातोश्री लाडकाबाई यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी एकत्र आलेले आहात. आज आपण ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज या ठिकाणी एकत्र आलेले आहात आणि या वस्तीमध्ये हा जो कार्यक्रम आहे तो माझ्या स्मरणानुसार 5व्या वेळेस आहे आणि 5व्या वेळेस या ठिकाणी माझं आगमन झालेलं आहे. स्टेजवर उपस्थित आजच्या आपल्या या कार्यक्रमाला दिगंबर महाराज सोलापूरकर, माणिक महाराज, गोविंद महाराज आणि आपण सर्व श्रद्धाळू भावी भक्त आणि भक्तिमती माता आपण या ठिकाणी सर्व उपस्थित आहात. माझी प्रज्ञा वेली वेलाळ जे काव्या होय सफळ तो वसंत होईगा स्नेहाळ शिरोमणी. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण ज्या ओवीवर चिंतन करणार आहोत ती ओवी ज्ञानेश्वरीतील 14व्या अध्यायाची 21वी ओवी आहे आणि या 21व्या ओवीमध्ये संत शिरोमणी ऐके ज्ञान चक्रवर्ती तू तो ज्ञानाचीच मूर्ती असे असणारे ज्ञानोबा राय या ओवीच्या माध्यमातून आपले पूज्यपाद श्री गुरुदेव यांचं वर्णन करतात.
संसारामध्ये जे जन्माला आलेले जीव आहे ते 4 कोटीचे आहेत आणि त्या 4 कोटीच्या जीवामध्ये एक आहे पामर, विषयासक्त, भक्त, मुमुक्षु आणि सिद्ध, असे 4 प्रकारचे जीव आहेत. प्रथम कोटीचा जीव आहे पामर. पामर कोटीचा जीव म्हणजे अत्यंत सर्वसामान्य, ज्यांना पाप पुण्य धर्माधर्म काही कळत नाही, लोक परलोक काही कळत नाही, हिताहित काही कळत नाही, अशा कोटीचा जो जीव आहे त्या जीवाला म्हणतात पामर. मी आज थोडंसं चिंतन ठेवतो आपल्या समोर आणि चिंतन श्रवण करण्याची जरा आपली योग्यता बनवली पाहिजे. पामर कोटीचा जीव अत्यंत साधारण, ज्याला पोट भरण्याच्या पलीकडे काही कळत नाही, तो जगतोय म्हणून जगतोय. त्याच्या जगण्याचा काही उद्देश नाही, कारण जगण्याचा उद्देश ठेवण्यासाठी बुद्धी लागते, विचार लागतात. आणि ज्यांच्याकडे वैचारिक पातळीची जी बुद्धी असते ती नाहीये, असे जे जीव आहे त्या जीवाचं नाव आहे पामर कोटीचा जीव. दुसरा जीव आहे विषयासक्त, विषयी. आणि विषय कोटीचा जो जीव आहे तो विषयाचं सेवन करतो, पण शास्त्र नियमानुसार, पुण्य पापाचा विचार करून, शास्त्र मर्यादा ठेवून जो विषयाचं सेवन करतो तो विषय कोटीचा जीव आहे, विषयासक्त जीव आहे. तिसऱ्या कोटीचा जीव आहे भक्त. भक्त जो ईश्वराची आराधना करतो, देवाची भक्ती करतो, देवाला मानतो आणि देवाची जी उपासना करणार आहे, ईश्वराची उपासना करणार आहे, तो जीव आहे भक्त. आणि असा जो भक्त कोटीचा जीव आहे त्याला वैचारिक शक्ती आहे, बुद्धी आहे, आणि तो आपल्या सदसद बुद्धीचा वापर करून, उपयोग करून ईश्वराची आराधना करतो, देवाची भक्ती करतो. चौथ्या कोटीचा जीव आहे मुमुक्षु. मुमुक्षु जो या संसार बंधनातून मुक्त होऊ इच्छितो. कैयाशी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे, अशी ज्याला तळमळ लागलेली आहे, तळमळ लागलेली आहे, या संसाराच्या कचाट्यामध्ये मी जन्माला आलेलो आहे पण पुन्हा जन्माला येता येणार नाही, अशा संसार बंधनातून सुटण्यासाठी जो तळमळ करतोय त्याचं नाव आहे मुमुक्षु जीव. आणि पाचवा जो आहे तो आहे सिद्ध कोटीचा. सिद्ध कोटीचा जीव असे किती सांगितले? पामर, विषयासक्त, विषयी, भक्त, मुमुक्षु आणि सिद्ध.
यापैकी आपण कोणत्या कोटीत आहोत? आपली गणना कुठे आहे? आपण पामर कोटीमध्ये आहो, विषय कोटीमध्ये आहो की भक्त कोटीमध्ये आहो? आपण ज्या कोटीमध्ये आहोत तिथून उठण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अधिकार वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित, मनोनी जीव भ्याला शरण गेला देवास. हा भक्त कोटीचा जीव आहे. आणि त्या दृष्टीने भगवंत जसं गीतेमध्ये सांगतात की भक्त माझे जे आहेत ते 4 प्रकाराचे आहेत. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिर्नोर्जुन. अर्थो अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानीच भरतर्षभ. हे भरतर्षभ नरश्रेष्ठ अर्जुना, या संसारामध्ये माझे जे भक्त आहेत ते 4 प्रकाराचे आहेत. किती? 4 प्रकाराचे आहेत. आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. 4 प्रकाराचे भक्त आहेत. ईश्वर भगवंत म्हणतात. आर्त भक्त संकट पडलं तर देवाची आठवण करणारा. काही संकट समस्या संसारामध्ये आली तर देवाची आठवण करणारा. हा जो भक्त आहे तो आर्त भक्त आहे. जसं द्रौपदीवर संकट आलं, वस्त्रहरण आहे, भर सभेमध्ये पांडवांच्या, दुशासनाच्या, दुर्योधनाच्या सभेमध्ये ज्यावेळेस द्रौपदीला केशाला धरून वळून आणण्यात आलं आणि वस्त्रहरण दुशासनाने केलं, त्यावेळेस द्रौपदी आपल्या बंधू, आपल्या भावाला हाका मारते. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. वेळ का सखया, वेळ का सखया लावियेला, दीनानाथ ब्रीद सांभाळी आपुले, दीनानाथ ब्रीद सांभाळी आपुले, दीनानाथ ब्रीद सांभाळी आपुले. कुठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावियेला, दीनानाथ ब्रीद सांभाळी आपुले, नको पाहू केले पाप पुण्य. हे आर्त भक्त. संकट पडलं तर देवाची आठवण करायची, आर्त भक्त. त्याच्यानंतर आर्तार्थी भक्त. आर्तार्थी, अर्थ म्हणजे धन, आर्थ्यते कामयते इति अर्थः. ज्याची कामना केली जाते. आणला आताशी कार्यक्रम चालू झाला ते कळलं का? हे मागची सिस्टम थोडा आवाज हे होत आहे. बोलो सेवालाल. अर्थार्थी भक्त. अर्थ नाम धन, अर्थ नाम पैसा आणि त्याची इच्छा करणारा तो अर्थार्थी भक्त आहे. जसं संतांनी सांगितलं, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्रामध्ये सांगितलं,
धर्मसे मूलम कामम कामसे मूलम अर्थम. धर्माचं मूळ हे अर्थ आहे, अर्थाचं मूळ काम आहे. तर धर्माचं मूळ हे अर्थ आहे, धन आहे. आणि ते जे उत्तम मार्गाने धन कमवलेले आहे आणि जे उत्तम मार्गामध्ये लावलेले आहे, तर धन कमवायचं साधन उत्तम आहे आणि कमवलेल्या धनाचं सदुपयोग करणं हे त्याचं आलेल्या मार्गाचा सदुपयोग आहे. म्हणजे धन कमवायचं मार्ग जसा असेल तो त्याच मार्गाने जातो. म्हणून संतांनी सांगितलं, जोडोनिया धन उत्तम व्यवहार आहे. उत्तम म्हणजे चांगल्या व्यवहाराने धन जोडायचं आणि ते चांगल्याच कर्मामध्ये उपयोगाला लावायचं. आता याला उदाहरण देण्यासाठी दुसरीकडे जायचं काही कारण आहे का? याला उदाहरण देण्यासाठी महाराज बसलेले आहेत. महाराज बसलेले आहेत. एवढं धर्म कार्य, एवढं मोठं दांडग धर्म कार्य आहे. तर धन कमवायचं, पण ज्यांनी दिलंय ते त्याच्याच कामी लावायचं. तर ज्यांनी दिलं त्याच्याच कामी लावायचं. मग जिथून गंगा आली, गंगेचंच पाणी गंगेला अर्पण करायचं. त्याप्रमाणे अर्थार्थी भक्त, त्याच्यानंतर जिज्ञासू भक्त, ज्याच्या आपण 5 कोट्या केल्या अगोदर. हा 5 कोटीपैकी जो मुमुक्षू कोटीमध्ये आपण ज्याला ठेवलं होतं तोच हा जिज्ञासू भक्त आहे. माऊली त्याचं वर्णन करत असताना करते, जिज्ञास तू जाणाव्या लागी भजे. जिज्ञासू भक्त भगवंताला जाणण्यासाठी प्रयत्न करतो. मी भूमिका कशी मांडतोय, मला जे सांगायचे ते अजून दूर आहे. जिज्ञासू जाणाव्या लागी भजे. जिज्ञासू भक्त भगवंताला जाणण्यासाठी भजतो, भगवंत कसा आहे. आणि ज्ञानी जो भक्त आहे तो ते ईश्वर रूप आहे, देव रूप आहे. ज्ञानी तो आत्मामेव मतम, ज्ञानी तर माझा आत्मा आहे. असे 4 भक्त माऊलीने या ओवीमध्ये ज्याचं वर्णन केलेलं आहे ते कोणत्या कोटीचं भक्त आहे? तर तो जो साधक आहे तो आहे मुमुक्षु कोटीचं साधक. कारण पामराला काही कळत नाही, विषयासक्ताला काही कळत नाही आहे. आणि जो भक्त आहे, ईश्वराची उपासना करणारा तो भक्त आणि गुरुची उपासना करणारा तो मुमुक्षु. लक्षात आलं? गुरुची उपासना करणारा तो जिज्ञासू, गुरुची उपासना करणारा तो मुमुक्षु. आणि जो या सर्वातून सुटलेला आहे तो सिद्ध. पण चौथ्याच्या ठाई काहीच करणे नाही. मग या ठिकाणी जे वर्णन करतात गुरुची आवश्यकता कोणाला आहे? पामराला नाही आहे, विषयासक्ताला नाही आहे, भक्ताला सुद्धा नाही आहे. भक्त भगवंताची पूजा करतो, अर्चना करतो, त्याला गुरुची आवश्यकता नाही. गुरुची आवश्यकता आहे ज्यांची ईश्वर उपासना पूर्ण झालेली आहे. आणि ज्यांची ईश्वर उपासना पूर्ण झालेली आहे त्यांना गुरुची आवश्यकता आहे. कारण निष्काम कर्म उपासना करून ज्याने आपलं अंतःकरण शुद्ध केले गंगेच्या पाण्यासारखं, त्याला तळमळ लागते. त्याला तळमळ लागते की गुरु भेटला पाहिजे, गुरु भेटला पाहिजे, गुरु भेटला पाहिजे. परंतु ईश्वर उपासना जर पूर्ण झाली, गुरुचा शोध करायचं काहीच कारण नाही. कारण भगवंत गुरुची नियुक्ती करतात. आपणची देव होय गुरु. नामदेव महाराज भगवंताच्या सानिध्यात राहत होते, ते भक्त होते, गुरु त्यांना नव्हतं. म्हणून भगवान पांडुरंग परमात्म्याने
नामदेव महाराजासाठी